उन्हाळा सुरू झाला, मार्च एप्रिल महिन्याची सुरुवात झाली की सगळ्यांच्याच घरी बायकांची काय गडबड असते तर उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवण्याची. तर आज मी तुमच्यासोबत सगळ्यांच्याच आवडीची अशी चिकाची कुरडई, हो पांढरी शुभ्र खमंग आणि एकदम खुसखुशीत अशी चिकाची कुरडई, ती पण आज आपण गव्हापासून नाही तर एकदम सोप्या पद्धतीने रव्यापासून बनवणार आहोत. आणि हो, अजिबात गहू भिजवत घालायचे किंवा 4 ते 5 दिवसाचं पाणी काढायचं, नंतर त्याचा चीक काढायचा, ही अजिबात टेन्शन नाही आहे. एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही ही रव्याची कुरडई घरीच बनवू शकता कुणाच्याही मदतीशिवाय. आणि हो, व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत. ह्याचा आवाज किंवा टेक्स्चर बघूनच तुम्हाला कळत असेल की किती जास्त खमंग आणि कुरकुरीत तयार होते. अगदी गव्हाच्या कुरडईसारखी किंवा गव्हाची जी चिकाची कुरडई आपण बनवतो त्याच पद्धतीची तयार होते. चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर रव्याची कुरडई असल्यामुळे मी इथे घेतलेला आहे जवळपास 300 ग्रॅम रवा. तर अर्धा किलो 1 किलोचं प्रमाण खाली दिलेलं आहे. म्हणजे खूप सोपं आहे. जेवढं भांड्याने मोजून घ्यायचं. कधीही उन्हाळी वाळवणाचे पदार्थ किलोमध्ये नाही बनवायचे. तर 1 किलो जर रवा घेतलेला असेल तर तो एखाद्या भांड्यात मोजून घ्यायचा आणि मग त्याच वाटीने, त्याच भांड्याने, ज्या वाटीने रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने जर सगळी मापं घेतली तर मग काय होतं, 1 किलोचं, 5 किलोचं, कितीही किलोचं जर प्रमाण असेल तर ते बिघडत नाही. तर आज मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे. बारीक रवा आहे, बारीक रवाच घ्यायचा आणि त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं. सुरुवातीला बघू शकता रव्यामध्ये बऱ्याचदा बारीक बारीक कचरा असतो. रवा चाळून घ्यायचा, कच्चा घेतलेला आहे, भाजून वगैरे घेण्याची गरज नाही. 2-3 मिनटं पाणी याच्यामध्ये ठेवल्यानंतर एक्स्ट्राचं वरचं जे पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे बघू शकता. आणि खाली तळाशी रवा बसलेला आहे. तर 2 वेळेस मी रवा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. 5 मिनटं थांबलं की सगळा रवा खाली बसतो आणि वरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता रव्यामध्ये भरपूर असं रव्याच्या वरती राहील एवढं भरपूर असं पाणी घालून मी 24 तासांसाठी मग 1 दिवसासाठी अशा पद्धतीने पाण्यात भिजत ठेवायचं. म्हणजे काय होतं, थोडासा रवा आंबवला जातो आणि जशी आपली चिकाची कुरडई, गव्हाची कुरडई लागते त्याच पद्धतीच्या ह्या कुरडईचा फ्लेवरसुद्धा येतो. थोडीशी आंबूस, अजिबात आंबट होत नाही, पण जो फ्लेवर असतो ना गव्हाचा चीक, आपण जसा 4-5 दिवस गहू भिजत घालतो त्या पद्धतीची ही कुरडई तयार होण्यासाठी मी 12 तासांसाठी, म्हणजे आज जर तुम्ही 10 वाजता रवा भिजत घातला तर तुम्ही दुसऱ्या दिवशी 10 वाजता या ज्या कुरड्या आहेत त्या करू शकता. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मी कुरडई करायला घेतलेली आहे. बघू शकता रव्याच्या वरचं जे पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे. आता हा जो भिजलेला रवा आहे छान, तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं 3 ते 4 मिनटं फिरवून घेणार आहोत. यामुळे काय होतं, रव्याचे जे कण आहेत ते एकदम मिक्सरमध्ये छान ग्राइंड होतात आणि जसा आपला गव्हाच्या कुरडईचा चीक तयार होतो त्याच पद्धतीचा पांढरा शुभ्र असा दाटसर असा चीक तयार होतो आणि याच्यामध्ये अजिबात रव्याचे कण राहत नाही. बघू शकता मी तुम्हाला याचं टेक्स्चर दाखवते बोटावरती. आणि असं मिक्सरमध्ये हा चीक फिरवून घेतल्यामुळे, रवा फिरवून घेतल्यामुळे काय होतं, जी कुरडई आपण तयार करणार आहोत त्याचं टेक्स्चर एकदम स्मूथ येतं आणि त्याची जी शेवसुद्धा पडते तीसुद्धा एकदम स्मूथ पडते. तर त्यासाठी ही गोष्ट नक्की करायची, अजिबात इथे विसरायचं नाही मिक्सरला फिरवण्याचं. त्यानंतर चीक तयार आहे. आता आपण इथे गरम पाणी कढईमध्ये तापत ठेवणार आहोत. तर ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने जेवढा रवा आहे तेवढंच तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. एकदम सोपं प्रमाण आहे. त्यानंतर अर्धा टीस्पून मी इथे मीठ घातलेलं आहे. चवीनुसार तुम्ही घालू शकता, कमी जास्त किंवा जास्त प्रमाण असेल तर त्याचंसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रमाण दिलेलं आहे. जेवढा रवा असेल तेवढंच तुम्हाला पाणी घालायचं आहे. म्हणूनच म्हटलं भांड्याने मोजून घ्यायचं, किलोने मोजून घेऊ नका, म्हणजे प्रमाण व्यवस्थित येणार नाही. पाणी व्यवस्थितपणे गरम झालेलं आहे. आता एवढं पाणी आपल्याला लागणार नाही आहे, तर त्यातलं मी थोडंसं अर्धी ते 1 वाटी पाणी मी काढून घेतलेलं आहे. जवळपास 1 वाटी पाणी आहे. जर आपल्याला गरज लागली तर हे गरम पाणी आपण वापरू शकतो. जर तुम्ही कितीही किलोच्या कुरड्या करणार असाल तरीसुद्धा गरम पाण्याचा स्टॉक थोडासा हाताशी ठेवा, म्हणजे जेव्हा वाटेल तेव्हा तुम्हाला ते गरम पाणी लगेचच वापरता येतं. थंड पाण्याचा वापर करायचा नाही. त्यानंतर पाणी गरम झालं की लगेचच एका हातात रव्याच्या चिकाचं भांडं आणि दुसऱ्या हातात लाटणं घेऊन आपण गॅसची फ्लेम कमी करून एकदम हलक्या हाताने व्यवस्थितपणे सगळं मिश्रण टाकताना लाटण्याच्या साह्याने अशा पद्धतीने फिरवून घेणार आहोत. मिक्स करत राहायचं आहे, कारण गॅस चालू आहे, पाणी गरम आहे आणि रवा लगेचच घट्ट होतो. त्यामुळे काय करायचं, सतत याला हलवत अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. रवा एकदम घट्ट होत नाही कारण याचा चीक तयार आहे, तर थोडासा वेळ घेतो. तर तुम्हाला 8 ते 10 मिनिटांपर्यंत सतत असं हलवत कंटिन्युअसली राहायचं आहे. बघू शकता कढईच्या तळाला अशा पद्धतीने चीक हळूहळू तयार व्हायला लागलेला आहे. तर कंटिन्युअसली याला हलवत राहायचं. मात्र ही गोष्ट इथे विसरू नका, कारण आपण जर हे चीक तयार करत असताना दुसरं काम करायला घेतलं तर खाली चीक तळाशी बसू शकतो, कढईला करपू शकतो. त्यामुळे अजिबात याला सोडायचं नाही. तर अशा पद्धतीने आपण चमच्याने मिक्स करून घेत आहोत. तर 5 ते 6 मिनिटानंतर बघू शकता बऱ्यापैकी खाली आपला चीक जो आहे तो कुरडईसाठी तयार होत आहे. वरचं मिश्रण थोडंसं पातळ जरी वाटत असलं तरी आतमध्ये चीक तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. तर हा चीक एकदम गव्हाच्या कुरडईसारखा सेम लागतो, कारण
रवासुद्धा हा गव्हाचाच फॉर्म आहे, फक्त आपण गहू भिजत न घालता डायरेक्ट रवा भिजवूनच त्याची कुरडई केलेली आहे. तर ही कुरडईसुद्धा अगदी कुणीही खाल्ल्यानंतर ओळखणार नाही की ही रव्याची आहे की गव्हाची कुरडई आहे, कारण मी तुम्हाला नंतर तळून दाखवणारच आहे. बघू शकता चिकाचं टेक्स्चर आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. जवळपास 10 मिनटं मी हा चीक शिजवून घेतलेला आहे, पण कुरडई बनवण्यासाठी अजिबात हा चीक आता इथे तयार नाही आहे, कारण चिकाचं टेक्स्चर किंवा रंग तुम्हाला मी इथे दाखवते म्हणजे तुम्हाला चीक कसा तयार होतो ते सुद्धा कळेल. आता एकदम पांढरा शुभ्र दिसत आहे, पण जेव्हा चीक तयार होतो ना त्यावर एक चकाकी येते आणि त्याला जवळपास 15 ते 18 मिनटं चीक शिजवून घ्यावा लागतो. तर टोटल मी रवा घातल्यानंतर इथे जवळपास आता 15 ते 16 मिनटं झालेली आहे. बऱ्यापैकी चीक घट्ट झालेला आहे, अजिबात त्याच्यामध्ये गुठळ्या नाही आहेत. सतत जर मिक्स करत राहिलं तर अजिबात गुठळ्या होतच नाही. त्यानंतर आपण फक्त 2 मिनटासाठी एक वाफ काढून घेऊया आणि वाफ काढून घेतल्यानंतर परत एकदा आपण लाटण्याने हे जे सगळं मिश्रण आहे, चीक आहे, तो परत एकदा लाटण्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया. म्हणजे अजून चीक जर थोडासा शिजायचा बाकी असेल तर तो सुद्धा शिजून निघतो. तर आता तुम्ही चिकाचं टेक्स्चर बघू शकता, बऱ्यापैकी चीक आपला घट्ट झालेला आहे. आणि जर खूप जास्त घट्ट वाटत असेल, शेव पडणार नाही असं वाटत असेल तर तुम्ही अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये वाढवू शकता. पण मी याच्यामध्ये पाणी अजिबात वाढवलेलं नाही आहे. ॲक्च्युली जेवढा रवा होता तेवढंच पाणी घेतलेलं होतं, पण त्यातलं सुद्धा अर्धी ते 1 वाटी पाणी मी काढून घेतलेलं आहे. तर त्यानंतर अजून आपण जवळपास टोटल हे मिश्रण 20 ते 21 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर चीक मी हातावरती घेतलेला आहे. थोडासा थंड पाण्याचा हात घेऊन चीक हातावरती घ्यायचा. बोटांना अजिबात चिकटला नाही पाहिजे आणि चिकाला थोडीशी चकाकी आली पाहिजे. बघू शकता एकदम छान चिकट आपला रव्याच्या कुरडईसाठीचा चीक तयार आहे. चीक इथे तयार झालेला आहे, याचा अर्थ आपला चीक इथे पूर्णपणे शिजून तयार आहे. टोटल मी याला 20 मिनिटांपर्यंत शिजवून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने चीक इथे तयार झालेला आहे. एवढं मिश्रणाची कन्सिस्टन्सी असायला हवी, खूप जास्त घट्टही करू नका, कारण तुम्ही बऱ्याचदा ह्या कुरड्या तयार केलेल्या असेल गव्हाच्या, तर सेम त्याच पद्धतीचं टेक्स्चर या चिकाचं ठेवायचं आहे. घट्ट वाटलं तर थोडंसं गरम पाणी मिक्स करून याला शिजवून घ्यायचं आहे 5 मिनिटांपर्यंत. तर आता मी आज इथे हा जो चकलीचा साचा असतो तो वापरणार आहे. जर तुमच्याकडे जो कुरडईचा साचा असतो तो जर असेल तर त्याने कुरड्या केल्या तरीही चालेल. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी हा वापरलेला आहे. तर मिश्रण गरम गरम असतानाच तुम्हाला जनरली आपण जशा कुरड्या तयार करून घेतो चिकाच्या, त्याच पद्धतीच्या कुरड्या इथे जाड शेवेची अशी एक चाळणी लावून तयार करून घ्यायच्या आहे. मिश्रण गरम गरम असतानाच हे जे कुरड्या बनवण्याचं काम आहे ते तुम्हाला करून घ्यायचं आहे. तर ह्या कुरड्यावरूनच तुम्हाला कळत असेल की त्याची शेव किती छान व्यवस्थित पडलेली आहे. चीकसुद्धा एकदम पांढरा शुभ्र तयार झालेला आहे. तर आता ह्या तयार कुरड्या मी 1 ते 2 दिवसासाठी कडकडीत अशा उन्हात वाळवून घेते, सुकवून घेते. त्यानंतर मी तुम्हाला ह्या ज्या कुरड्या आहेत त्या तळूनसुद्धा दाखवणार आहे. तर 2 दिवसानंतर कडकडीत उन्हात वाळल्यानंतर आपल्या कुरड्या इथे तयार आहे. बघू शकता एकदम छान पांढऱ्या शुभ्र आणि कडकडीत उन्हात वाळवल्यामुळे अजिबात ओलावासुद्धा नाही आहे. तर छान आपल्या कुरड्या इथे तयार झालेल्या आहे. यानंतर आपण याला तळून बघणार आहोत की तळल्यानंतर ही खरी कुरडई कशी तयार होते. आमरसाबरोबर तर ह्या कुरड्या अप्रतिम लागतात. चला, तेल गरम झालेलं आहे. यानंतर कुरडई तुम्हाला तळून दाखवते. तर तेलात टाकल्यानंतरच लगेचच कुरडई आपली फुलायला सुरुवात झालेली आहे. 3 ते 4 पट चौपट ही कुरडई इथे फुललेली आहे आणि एकदम पांढरी शुभ्र झालेली आहे, खमंग आणि कुरकुरीतसुद्धा आहे. आणि ही कुरडई खाल्ल्यानंतर खरंच कुणालाही ओळखू येणार नाही की ही कुरडई आपण गव्हाची केली आहे की रव्याची आहे. एकदम गव्हाच्या चिकाच्या कुरडईसारखं याचं टेक्स्चर येतं, टेस्ट येते, कारण आपण रवासुद्धा भिजवून आंबवून वापरलेला आहे. त्यामुळे एकदम परफेक्ट आपल्या गव्हाच्या कुरडईसारखी ही कुरडई तयार होते. तर याच्या आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल की किती जास्त खमंग आणि कुरकुरीत आहे, पांढरी शुभ्र आहे. तर गव्हाच्या कुरडईचं 4 ते 6 दिवस किंवा 8 दिवसही लागतात चीक धुवून. सतत तुम्हाला चीक धुवावा लागतो, गहू भिजत घालायला लागतात. ते जर तुम्हाला सगळी झंझट किंवा टेन्शन नको असेल तर ही रव्याची एकदम सोपी आणि झटपट तयार होणारी रव्याची कुरडई नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि हो, याच्यामध्ये कोणत्या टिप्स वापरायच्या. या जो रव्याचा चीक आहे तो अजिबात कच्चा ठेवायचा नाही. टोटल 18 ते 20 मिनिटांपर्यंत मंद गॅसवरती शिजवून घ्यायचा. मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं की हाताला चीक अजिबात चिकटत नाही आहे, त्याची गोळी तयार होते, तसं झालं की गॅसची फ्लेम बंद करून कुरड्या करायच्या. कारण जर चीक कच्चा राहिला तर मग तुमच्या कुरड्याचे तुकडे होतात आणि कुरड्या अजिबात आकार धरत नाही, त्याची शेवसुद्धा व्यवस्थित पडत नाही. आणि हो, त्यानंतर जर चीक घट्ट वाटला तर त्याचीसुद्धा कुरडई किंवा शेव खाली साच्याच्या पडणार नाही. चिकाचं टेक्स्चर मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच ठेवा, खूप जास्त घट्ट करू नका. पाण्याचं प्रमाण व्यवस्थित सांगितलेलं आहे. हाताशी थोडंसं गरम पाणी ठेवा. चीक घट्ट वाटला तर थोडं थोडं पाणी मिक्स करून तुम्ही चीक शिजवून घेऊ शकता. त्यानंतरची अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुरडया 2 दिवस कडकडीत उन्हातच वाळवायच्या, कारण जर कुरडई थोडीशी कच्ची राहिली तर ती व्यवस्थितपणे तेलात गेल्यानंतर फुलत नाही. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ज्या काही टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यासुद्धा लक्षात ठेवा.
आणि ह्या सोप्या अशा रव्याच्या कुरडईची रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. चला मंडळी, भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.